हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप की तुम्ही पण मस्त मजेतच असणार आहे. आजचा ब्लॉग खरं तर रेसिपीचा होणार आहे. खूप म्हणजे माझे व्हिडिओ टॉपिक रिलेटेड पण असतात, पण खूप जण ताई पण म्हणल्या तुम्ही रेसिपीचे ब्लॉग पण अपलोड करा. तर तसंच आजचा ब्लॉग असणार आहे. त्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून नक्कीच घ्या. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरली वांगी रेसिपी. महाराष्ट्राची फेमस जी डिश आहे ना, भरली वांगी रेसिपी, तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चला मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलंय ते पण दाखवणार आहे. तर इकडे रेसिपीसाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे. इकडे वांगे असे कापून घेतलेले आहेत मी, आणि शेंगा भाजून घेतलेली आहे तेलामध्ये. त्यासोबत खोबरं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये, आणि लसूण, इकडे कढीपत्ता आणि कोथिंबीर. खूप सोप्या पद्धतीने होणारी आजची रेसिपी आहे. तर हे सर्व आता हे आहे ना, शेंगा, खोबरं आणि लसूण हे वाटून घेणार आहे मी मिक्सरमधून. तर इकडे मी शेंगा आणि लसूण आणि खोबरं याचं मिक्सचर वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत. इकडे गरम मसाला पावडर, धने मसाला पावडर, हळद आणि मीठ एवढं मी घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेतलेलं मिक्सचर मी सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे, सर्व मसाले टाकून. आता आपल्याला हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. असे वांगे कापून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये सर्व आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. तर इकडे मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने, आणि अजून पण हे मिक्सचर अजून उरलेलं आहे, तर नंतर आपल्याला ते ॲड करायचं आहे. चला, इथे कढई तापत ठेवली आहे मी आता, आणि तेल वतून घ्यायचं आहे आपल्याला. आता 2 चमचे तेल टाकायचं आहे. तर आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे याच्यात, आणि थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. तर चांगलं कडकडल्यानंतर थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्याने कलर खूप छान येतो भाजीला. हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि आपल्याला आता तेलामध्ये वांगे सोडायचे आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. तर 2-4 मिनिट मी तेलामध्ये छान असं परतवून घेतलेले आहेत वांगे, आणि आता आपल्याला हा राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा आहे त्यात, आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. तर इकडे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मी, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. तर बघू शकतात आपल्या वांग्याच्या भाजीला कसला कलर आलेला आहे सुंदर, आणि तेल पण सुटलेलं आहे. इकडे बघू शकता. ज्यावेळेस आपली ग्रेव्ही जी आहे ना ते घट्ट होत जाते ना, त्यावेळेस त्याला तेल सुटतं, आणि तेल सुटलं की समजायचं आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. खूप टेस्टी लागते. भातासोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा चपाती, नान कशासोबतही खाऊ शकतात. एक नंबर लागते भरली वांगी. तर आता मी एका वाटीत काढून घेते.
तर चला हे वाटीत काढून घेणार आहे मी आता. आता इकडे सर्व मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे भाजी आणि त्याच्यावरून आपल्याला थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. कारण की दिसायला पण खूप छान वाटतं आणि खरंच खूप टेस्टी होती ही भाजी. नक्की तुम्ही ही एकदा ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणून. तर आजची ही रेसिपी भरली वांगी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला तर नक्कीच विसरू नका आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघणार आहे जर कोणी या व्हिडिओला खूप शेअर केलं किंवा जास्तीत जास्त लाईक आले किंवा कमेंट्स आले ना तर नक्कीच नेक्स्ट टाईम मी रेसिपीचा व्हिडिओज अपलोड करणार आहे. तर घ्या काळजी आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.